कथेचं नाव आहे आदर्श सून. रेखा, माझा चहा झाला का गं? सासूबाईंचा मोठा आवाज हॉलमधून आला. आत्ताच करते आई. स्वयंपाकघरातून रेखाचा घाईघाईचा आवाज आला. किती वाजलेत बघ जरा. अजून मला चहासुद्धा नाही दिला आणि अजून चहा तयारसुद्धा नाही आहे, सासूबाई चिडून म्हणाल्या. रेखा गॅससमोर उभी होती. एकीकडे चहा उकळत होता तर दुसरीकडे पोळ्यांचा तवा गरम होत होता. तिला तर केस नीट बांधायलाही तिला वेळ मिळाला नव्हता. आई, 5 मिनिटं, सगळं एकत्र करत आहे ना, ती शांतपणे म्हणाली. 5 मिनिटं तेच चालू असतं तुझं. ती शेजारची पल्लवी बघ, किती लवकर उठते. आत्तापर्यंत तिचं सगळं उरकलं असतं. रेखाच्या हातातला चमचा क्षणभर थांबला, पण तिने काही उत्तर दिलं नाही. हा घ्या चहा, ती हॉलमध्ये येत म्हणाली, तिच्या चेहऱ्यावर जबरदस्तीचं हसू ठेवत. सासूबाईंनी एक घोट घेतला आणि लगेच म्हणाल्या, साखर थोडी कमी आहे, नीट लक्ष दे कामात. रेखाने फक्त म्हटलं आणि परत वळली. तेवढ्यात नवरा उठून आला. आई, सकाळ सकाळी एवढं का बोलता? रेखा सगळं करते ना, तू मध्ये बोलू नकोस. सून आहे ती घरातली, सगळं परफेक्ट पाहिजे. रेखा शांतपणे ऐकत होती. डोळ्यातलं थोडंसं पाणी आलं होतं, पण तिने ते लपवलं. रेखा घरातलं सगळं व्यवस्थित करत होती. सकाळपासून रात्रीपर्यंत एकही काम बाकी ठेवत नव्हती. तरीही सासूबाईंना कधीच तिचं कौतुक वाटत नाही. त्या दिवशी दुपारी रेखा भाजी झाली का, सासूबाई पुन्हा किचनमध्ये डोकावत म्हणाल्या, हो आई, फक्त फोडणी टाकते. रेखा शांतपणे म्हणाली, अगं पण वेळ बघ, अजून जेवण तयार नाही. ती पल्लवी बघ, 12 वाजायच्या आत सगळं तयार असतं तिचं. रेखाने हळू श्वास घेतला. आई, आज थोडा उशीर झाला, पण सगळं होईल. तुझं नेहमीच आहे हे. काम करतेस पण मन लावून नाही करत. हे ऐकून रेखा 2 सेकंद शांत उभी राहिली. तेवढ्यात नवरा आत आला. आई, एवढं का बोलता? रोजच सगळं काम रेखाच करते ना, मग काय मोठं केलं तिने? सून आहे ती या घरची, सासूबाई लगेच उत्तरल्या. रेखा हलकसं हसल्याने म्हणाल्या, आई ठीक आहे, तुम्ही बसा, मी लगेच जेवण वाढते. पण यावेळी तिच्या आवाजात थोडासा थकवा होता. त्या संध्याकाळी रेखाने सगळ्यांसाठी गोडाचा पदार्थ बनवला होता. आई, आज मी गोड केले सगळ्यांसाठी, ती हसत हॉलमध्ये आली. नवरा लगेच म्हणाला, अरे वा, काय केलेस? शिरा केला आहे तुमच्यासाठी खास. रेखा थोडी आनंदाने म्हणाली. सगळ्यांनी एक एक घास घेतला. वा रेखा, खूपच छान झाला आहे, सासरे आनंदाने म्हणाले. हो खरंच खूप टेस्टी आहे, नवराही हसत म्हणाला. रेखाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. ती हळू सासूबाईंकडे पाहू लागली. सासूबाईंनी एक घास घेतला आणि लगेच तोंड वाकडं करत म्हणाल्या, जास्त गोड झालाय, इतकं गोड कोण खातं? रेखाचा चेहरा एकदम उतरला. पण आई, मला वाटलं तुम्हाला गोड आवडतं म्हणून, ती हळू आवाजात म्हणाली. आवडतं म्हणजे असं नाही, थोडं प्रमाणात करायचं असतं, शिकायला हवं अजून. हॉलमध्ये क्षणभर शांतता पसरली. नवरा काही बोलणार होता, पण रेखानेच हलकंसं म्हणलं, ठीक आहे आई, पुढच्या वेळेस लक्ष देईन. ती हसण्याचा प्रयत्न करत होती, पण डोळ्यातली नाराजी लपवणं कठीण जात होतं तिला. सासूबाईंना रेखाचं कोणत्याच गोष्टीचं कौतुक नसं. सासूबाई नेहमी त्यांच्या मुलीचंच कौतुक करायच्या. माझी मुलगी बघ, किती नीटनेटकी राहते, सगळं किती छान सांभाळते ती. रेखा शांतपणे ऐकत उभी राहायची. आणि तू थोडं तिच्याकडून शिकायला हवं, सासूबाई नेहमी टोमणा मारायच्या. रेखाच्या मनाला लागायचं. हळूहळू तिला राग यायला लागला, कारण सारखं किती ऐकणार ना. पण तिने कधीच तो दाखवला नाही. एक दिवस अचानक, अरे पाठीत खूप दुखतंय, सासूबाई वेदनेने ओरडल्या. घरात सगळे घाबरले. डॉक्टरांनी सांगितलं, मणक्याचं ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशननंतर माझ्या मुलीला फोन करा, तिला बोलवा इथे, सासूबाई थोड्या कमकुवत आवाजात म्हणाल्या. नवऱ्याने फोन लावला. ताई, आईला तुझी गरज आहे, ये ना काही दिवस. तिकडून उत्तर आलं, भाऊ, मला माझा संसार बघू दे, मी कशी येऊ आता, तुम्ही आहात ना तिकडे सगळे. फोन ठेवला गेला. घरात शांतता पसरली. रेखा हळूच पुढे आली. आई, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. सासूबाईने तिच्याकडे पाहिलं, पण काही बोलल्या नाहीत. त्या दिवसापासून, आई औषध घ्या, आई जरा सावकाश उठा, मी आहे, तुम्ही पडू नका. रेखा सगळं करत होती. तिला अंघोळ घालण्यापासून तिला औषध देण्यापर्यंत, रात्रभर जागून काळजी घेण्यापर्यंत सर्व काही रेखाच करत होती. एक दिवस सासूबाई म्हणाल्या, रेखा जरा पाणी दे गं. रेखाने लगेच ग्लास हातात दिला. घ्या आई.
त्या तिच्याकडे पाहत राहिल्या. घरातील स्वतःचं मूल, नवरा कोणीच इतकं करत नव्हतं, पण एक सून सगळं मनापासून करत होती आणि ती तिची जबाबदारी समजत होती. त्या रात्री सगळे झोपले होते. रेखा मात्र सासूबाईंच्या बाजूला बसली होती. हळूच त्यांच्या पायाला तेल लावत होती. दुखते का आई? ती अलगद विचारत होती. सासूबाई काही बोलल्या नाही, फक्त तिच्याकडे पाहत राहिल्या. थोड्या वेळाने त्या हळू आवाजात म्हणाल्या, रेखा, तू अजून झोपली नाहीस? नाही आई, तुम्हाला त्रास होतोय ना म्हणून बसले. रेखा हलकसं हसत म्हणाली, सगळा दिवसभर तूच करतेस, थकत नाहीस का ग? सासूबाईंचा आवाज यावेळी थोडा मऊ झाला होता. रेखा 2 सेकंद शांत राहिली. थकते नाही, पण घरचं आहे सगळं, कोणासाठी करू मग? घरच्यांसाठी नाही तर कोणासाठी करणार मी अजून? हे ऐकून सासूबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी हळूच विचारलं, मी कधी तुझं कौतुक केलं का ग? रेखा थोडी गोंधळली. आई, असं का बोलताय? ते सगळं राहू द्या. ती लगेच विषय टाळायला लागली. नाही रेखा, सांग ना. सासूबाईंचा आवाज थरथरत होता. रेखा काही बोलली नाही, फक्त हसली. पण त्या हसण्यात खूप काही लपलेलं होतं. सासूबाईंनी हळूच तिचा हात धरला. माफ कर ग मला, मी कधी तुला समजावूनच घेतलं नाही. रेखाच्या डोळ्यात मात्र पाणी आलं. आई, असं काही नाही हो, ती थांबवत म्हणाली. आहे रेखा, आज माझी स्वतःची मुलगी पण नाही आली, पण तू सगळं करत आहेस. खोली शांतता पसरली. फक्त दोघींच्या डोळ्यातले अश्रू बोलत होते. सकाळ झाली. रेखा नेहमीप्रमाणे लवकर उठली. सगळं काम आवरायला लागली होती. सासूबाई बेडवरून हळूच उठल्या. आज त्यांच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळं होतं. रेखा, त्यांनी हाक मारली. हो आई, येते. रेखा लगेच धावत आली. सासूबाई काही क्षण तिच्याकडे पाहत राहिल्या आणि अचानक म्हणाल्या, रेखा, आजपासून तू फक्त माझी सून नाही तर माझी मुलगी आहेस. रेखा थोडी थांबली, कारण तिला विश्वासच बसत नव्हता. आई, तिने हळूच विचारलं. हो रेखा, जिला मी नेहमी इतरांशी कंपेअर केलं तिचंच खरं मूल्य मला आज कळलं. सासूबाईंच्या डोळ्यात अश्रू होते. माझी स्वतःची मुलगी आली नाही, पण तू सगळं केलंस माझ्यासाठी मनापासून. रेखा काही बोलू शकली नाही. ती फक्त त्यांच्या मिठीत गेली. दोघींचेही डोळे भरून आले आणि त्या दिवसानंतर घरातील वातावरण बदलायला लागलं. सासूबाई आता प्रत्येक गोष्टीत रेखाचं कौतुक करू लागल्या. माझी रेखा आहे ना, सगळं छान सांभाळते, त्या अभिमानाने सांगायच्या. रेखाच्या चेहऱ्यावर आता खरं हसू दिसत होतं. तर मित्रांनो, मैत्रिणींनो, या कथेचा आपल्याला शेवट असा मेसेज मिळणार आहे की घरात आदर्श सून शोधण्यापेक्षा तिला समजून घेणं जास्त महत्त्वाचं असतं. कारण सून ही फक्त जबाबदारी नसते, तीही कोणाच्या तरी लेकरू असतं. तुम्हीच आता मला सांगायचे, तुमच्या मते चूक कोणाची होती, सासूबाईंची किंवा परिस्थितीची? तुमच्या घरात जर अशी सून आहे का, मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा.